हे सगळं झालं असताना आणखी एक क्रूरतेचा कळस हगवणे कुटुंबियांचा समोर आलाय। वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या बाळाचे 6 दिवस प्रचंड हाल झालेत। वैष्णवीच्या आई वडिलांकडे ते बाळ जाऊ नये म्हणून 4 जणांकडे त्या बाळाला लपवण्यात आलं होतं। अखेर 6 दिवसांनी अज्ञातांच्या हस्ते या बाळाला आणून देण्यात आलंय। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। आजी आणि आजोबांसाठी हे बाळ एक प्रकारे त्यांची वैष्णवीच आहे। मुलीच्या मृत्यूनंतर या बाळाचे 6 दिवस अतोनात हाल झाले। वैष्णवीच्या मृत्यूनंतर सासरचे जेलमध्ये आहे। त्यानंतर अज्ञाताच्या तावडीतून अखेर वैष्णवीचा 9 महिन्यांचा मुलगा तिच्या आईवडिलांकडे आलाय। खूप छान वाटतंय। आज बाळ बघा आमच्याकडे घरी आल्यासारखं आम्हाला वाटलं। ह्याच्या रूपाने आम्ही वैष्णवीच आहे असं समजतो। बघा आज तुम्ही सगळे बघताय बाळ किती खुश आहे, ओळखतंय बाळ आम्हाला सगळ्यांना। बाळा गणपती बाप्पा मोरया। खूप आनंद झालाय, खूप आज आमचं बाळ आमच्या पाशी दिलं। आम्हाला आनंद झाला, आनंद चांगलं वाटलं। क्षणभर वैष्णवीचं जे काही 4-8 दिवसापूर्वी तिचं हे झालं होतं, क्षणभर आम्हाला असं तिचं दुःख हलकं झालं। आई वैष्णवीच्या मृत्यूनंतर 6 दिवस या बाळाचे मोठे हाल झाले। वडील शशांकसह हगवणे कुटुंबावर हुंडाबळीचा आरोप आहे। या बाळाचे वडील शशांकसह वैष्णवीची सासू आणि आत्या यांना अटक झाली आहे, तर सासरे राजेंद्र हगवणे फरार आहे। असं असताना हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे म्हणजे कसपटे कुटुंबाकडे असणं आवश्यक होतं। मात्र बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे जाऊ नये म्हणून सुद्धा खेळी करण्यात आली। सुरुवातीला बाळ आत्या म्हणजे करिश्मा हगवणेकडे होतं। आत्यालाही अटक झाली, त्यानंतर तिनं बाळ निकटवर्तीय निलेश चव्हाण याच्याकडे दिलं। निलेश चव्हाणकडे वैष्णवीचे काका गेले, पण निलेश चव्हाणनं दारही उघडलं नाही। अखेर वैष्णवीचे काका बावधन पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाले, तेव्हा अमित पवळे नावाचा व्यक्ती समोर आला आणि 3 दिवस हे बाळ आपल्याकडे असल्याचं त्याने सांगितलं। त्याच दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने वैष्णवीचं बाळ आपल्याकडे असल्याचं सांगितलं आणि बाणेरच्या हायवेवर बोलावून अज्ञातानं ते बाळ वैष्णवीच्या काकांकडे सोपवलं। हे बाळ एका अज्ञात व्यक्तीने आम्हाला फोन केला आणि बाणेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं। आम्ही ते आमच्या ताब्यात घेतलं। बाळ आमचं सुखरूप आहे, आता आम्ही आनंदी आहे। बस त्यांनी कुठेही सांगितलं नाही, काय नाही। अज्ञात व्यक्ती होता, ओळखीचा नव्हता। तर इकडे अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांना फोन करून आपण तुमच्या सोबत असल्याचं म्हटलंय। हॅलो, ज्या दिवशी आपल्या मुलीने मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं। हा, लव्ह मॅरेज। तर ते त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं, पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं। दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुराडोळे देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे। आपली सोन्यासारख्या मुलीला कधी संपवलं, नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं। लव्ह मॅरेज करतात इतके हरामखोर येते। उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल। तर मी आहे तुमच्या बरोबर, मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे। मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे, काही नाही। मुलगी वैष्णवीच्या मृत्यूचा आरोप सासरच्यांवर करण्यात आलाय। त्यातच तिचं बाळ नेमकं कुठे गेलं याचा शोध वैष्णवीचे आई वडील घेत होते। वैष्णवी अचानक गेल्याचं दुःख विसरणं आई वडिलांसाठी तसं कठीण आहे, पण तिचं बाळ कुशीत आल्यामुळे वैष्णवी जवळ असल्याचा भास देणार आहे। रणजित जाधवसह योगेश बोरसे, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे।